लोणावळ्यात प्रथमच गृहोपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मार्ट। संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी, दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात। अन्नधान्य, ड्रायफ्रूट, सौंदर्य प्रसाधने, हाऊसकीपिंग, स्टेशनरी, डिस्पोजेबल वस्तू, महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स, क्लिनिंगचे सर्व सामान। अनेक वस्तूंवर 30% सवलत, तर काही वस्तू एकावर एक फ्री, म्हणजेच बाय वन गेट वन फ्री। आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार। दर्जेदार सेवा, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था। एकदा अवश्य भेट द्या। आर्या मार्ट, भैरवनाथ नगर, औंढे रोड, कुसगाव, लोणावळा। आर्या मार्ट। नागरिक मंच सर्व पक्ष, लोणावळा शहरातील सर्व जे कार्यक्षम पक्ष आहेत त्यांच्यातर्फे या ठिकाणी आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे। त्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आलेल्या सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। प्रामुख्याने आपल्याला सांगायचं हा विषय जो आहे, या लोणावळा शहरामध्ये 8 ठेकेदार होते आणि त्या 8 ठेकेदारांचं एकत्रिकरण करून एक निविदा बनवण्याचं काम लोणावळा नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे एकच ठेकेदार, 8 ठेकेदारांचा एकच ठेकेदार तयार केला आणि जी रक्कम जी होती, ज्या ठेकेदारांना मिळत होती ती साधारण 40 ते 45 लाख रुपये महिना मिळायची, आणि ती रक्कम आता साधारण 1 कोटीच्या घरात त्यांनी पोहोचवलेली आहे। आणि त्या निविदा त्या पद्धतीने केली, म्हणजे प्रायमरी अमाऊंटच 1 कोटी त्यांनी केली, म्हणजे 11 कोटी 94 लाख रुपयांचं मूल्यांकन केलं। ह्याच्यापेक्षा खाली बोला किंवा वर बोला अशा पद्धतीचं टेंडर या ठिकाणी पब्लिश करण्यात आले। त्याच्यामध्ये लोणावळा शहराच्या नागरिकांना किंवा प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कुणाला काय विचारण्यात नाही आलं। आणि ह्याचा कट जो चालला होता, जानेवारीपासून हा कट चालला होता, म्हणजे फेब्रुवारीमध्ये ज्या पद्धतीने लोणावळा शहराच्या बजेटची जी मीटिंग कॉन्सिलच्या मधून व्हायची, ती बजेट आता प्रशासक असल्यामुळं मुख्याधिकारी यांनीच घेतली आणि त्याच्यामध्ये 12 कोटीचा हेड तयार केला आणि त्या हेडच्या माध्यमातून सुरुवात झाली। आणि जर हेड तयार 12 कोटीचा केला, तर जर हे सर्व काम 4 कोटी 65 लाखाच्या आत होत होतं पूर्वी एक वर्षाला, तर ते 5 कोटीचा हेड का नाही तयार केला, तो 12 कोटीचा का केला? मग हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे। म्हणजे यांचा पहिल्यापासूनच कट चालू होता का? म्हणजे बजेटमध्ये तरतूद करण्यापासून तर ह्या सगळ्या गोष्टी करत आल्या ना, आता त्यांनी जो निविदा प्रसिद्ध केली, त्या निविदा ज्या माणसासाठी प्रसिद्ध केली, ते असं दिसतंय त्या निविदेमध्ये त्या अटी शर्ती, का त्या सर्व अटी शर्ती अशा पद्धतीने केल्यात का आजपर्यंत जे ठेकेदार या ठिकाणी काम करत होते, स्वच्छ भारतच्या मोहीममध्ये या देशामध्ये आपल्याला आतापर्यंत 4 वेळा आपल्याला पारितोषिक मिळालेलं आहे। एकदा तर आपण 2 नंबरला स्थान मिळवलं, आणि ह्या 2 नंबर ही पारितोषिक मिळत असताना स्वच्छ भारतची आपल्याला 25 ते 28 करोड रुपये बक्षीस आतापर्यंत आपल्याला रक्कम स्वरूपात मिळालेली आहे। म्हणजे नक्कीच या 8 ठेकेदारांनी काम केलं, चांगलं केलं का नाही केलं हे तर सिद्ध होतंय। राष्ट्रपतींच्या हातून जर पारितोषिक मिळतंय तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी चांगलं काम केलं। मग असं कुठलं नवीन योजना आली का बाबा त्याविषयी अजून ॲडव्हान्स काम होणार का? लोकांच्या घरावरचे पत्रे काढून कौलं लावणार आहेत का असं काय नवीन करणार आहेत का नगरपालिकेच्या माध्यमातून? तर अशा पद्धतीचं काम चालू आहे। म्हणून लोणावळाकर नागरिक जागृत नागरिक या मंचाने आणि सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, सर्व पक्षाच्या अध्यक्षांना बोलून यांनी ज्या पद्धतीचं एक मीटिंग आयोजित केलेल्या मीटिंगच्या माध्यमातून हा ठेकेदाराच्या संदर्भातला, त्या टेंडरच्या संदर्भातला आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे। आज ह्या संदर्भातलं पत्र जागृत नागरिकच्या माध्यमातून लोणावळा नगरपालिकेच्या प्रतिनिधीला देण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भातले आपल्याला पत्रकारांना ज्या पद्धतीचे प्रश्न विचारायचे असतील, आमचे सर्व जागृत नागरिकचे पदाधिकारी आहेत, पक्षाचे सर्व अध्यक्ष आहेत, आणि जे जागृत नागरिकच्या माध्यमातून काम करत आहेत ते सर्व लोक आपल्याला या प्रश्नांची उत्तर देतील। आमच्या माहितीप्रमाणे माहिती अशी आलेली आहे की जी BVG कंपनी आहे, त्या BVG कंपनीला हे टेंडर देण्यासाठी काही अटी शर्तींचा, काही जे नॉर्म्स असतात त्याच्यामध्ये काही ना काही करून फेरफार करण्यात आला, अशा पद्धतीची आमची माहिती आहे। आम्ही माहितीच्या अधिकाऱ्याखाली पत्र देऊन हे सगळे डिटेल्स पूर्ण काढतोय। पण आज लोणावळ्यातल्या करदात्याचं, लोणावळ्यातल्या सामान्य नागरिकाचं 5 ते 6 कोटी रुपयाचं वर्षाला नुकसान होणार आहे, अशी आमच्याकडे माहिती आहे। आणि हे टेंडर ज्यांना देण्यात आले त्यातलेही जे काही बॅकलिस्टेड आहेत, डिफॉल्टर आहेत, काही आहेत, त्याचे पेपर्सही आम्ही जमा केलेले आहेत की जे काम पहिल्यांदा चाललं होतं त्या कामामध्ये आम्हाला 2 नंबर किंवा 3 नंबर आणि असं देशातून बक्षीस मिळालेलं होतं।
त्या याच्यात आता आपण जे डिफॉल्टर कंपनी आहे किंवा जी बॅकलिस्टेड कंपनी आहे तिला आता हे सगळा ठेका एकंदर देण्यात येत आहे. तर याच्यामध्ये फार मोठा घोटाळा आहे अशी आमच्या सगळ्यांची भावना आहे. निविदा आल्यानंतर त्याला सर्वात जास्त म्हणजे BVGचाच कोट केलेला रेट आहे टेंडरमध्ये आणि ऑनलाईन प्रक्रिया आहे. आणि त्यांनी प्री टेंडर बिडिंगला म्हणजे त्याच्यात काही कंडिशन्स आहे. प्री टेंडर बिडिंगला त्यांचा प्रतिनिधी होते तिकडे उपस्थित होता CO समोर. पण जेव्हा प्रेझेंटेशन झाला तेव्हा त्याच्यात अट आहे स्वतः त्या BVGच्या मालक कोण नव्हता इथे, त्याचा प्रतिनिधी होता. बाकीचे 2 होते ते स्वतः तिकडे उपस्थित होते, बाकीचे जे ठेकेदार आहे त्यांचे. म्हणजे असं ह्याच्यात तो थोडक्यात एक छोटा उदाहरण ह्याच्यात आहे की ह्याच्यात आपला प्रत्येक प्रभागामध्ये रस्ते झाडणे व गटारी साफ करणं या कामासाठी कामगार पुरवणं या कामाचा खर्च ह्याचा पूर्वी 50 लाख होता. ह्या टायमाला त्यांनी आता जो नवीन काढला आहे त्याचे 3,94,00,00,000 रुपये दाखवलेले आहे. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे कामगार जे पुरवणं असतं तर आपण परिस्थिती बघितली पेपरवरती 20 कामगार असतात पण जागेवर फक्त 10 असतील किंवा तो म्हणजे त्याच्यात काय सर्वात मोठा भ्रष्टाचार त्याच्यात होतो. आणि सर्वात जास्त रेट जो वाढवलेला आहे 3.5 कोटीचा तो कामगार पुरवण्यामध्येच वाढवलेला आहे. तर हा एक मुद्दा आहे. आणि BVG जी कंपनी आहे तुम्ही जर न्यू बॉम्बेमध्ये गेलं तर न्यू बॉम्बेमध्ये 2016 साली ह्या कंपनीला हॉस्पिटॅलिटीचा टेंडर भेटला होता आणि 2017 साली तिथल्या नवी मुंबई कॉर्पोरेशननी त्याला टर्मिनेट केलं का त्याचं काम समानधारक नाही आहे, थोडक्यात ब्लॅकलिस्टेड झालेलं आहे. त्याच्या विरोधात त्यांनी परत फेअर टेंडर केलं होतं आणि फेअर टेंडर केल्यानंतर ह्याला तिथे टेंडर दिलं नाही, भरायला दिलं नाही. तिथे हा हायकोर्टात गेला होता BVG आणि तिथे कोर्टाने पण त्याचा तो पिटिशन रिजेक्ट केलेलं आहे. म्हणजे असा जो रिजेक्ट झालेला आहे. तुम्ही राजस्थानमध्ये बघा तिथं तो ब्लॅकलिस्टेड आहे. त्याचा जो मॅनेजर आहे त्याला म्हणजे अँटी करप्शननी त्या राजस्थानमध्ये जयपूरमध्ये त्याला 12 लाख रुपये देताना म्हणजे ब्लॅकलिस्टमधून काढण्यासाठी जे देण्यात होतं त्याचे म्हणजे रेड हँड धरलेले पेपरवरती आहे रेकॉर्ड. तर असे ह्या BVG म्हणजे जो आहे त्याला फक्त म्हणजे कुठेतरी मॅनेज करून त्याला तो दिलेला आहे. आपल्या शेजारीच म्हणजे तो आहे आणि तिथे त्याला ब्लॅकलिस्टेड केलेलं आहे. आणि जवळजवळ थोडक्यात आता माहिती आम्ही गोळा करतोय 7 राज्यात हा BVG थोडक्यात ब्लॅकलिस्टेड आहे. आणि नाव फक्त BVG येतं पण BVG या नावाने त्याचे जवळजवळ 7 फर्म आहेत. तर नेमका त्यांनी इथे प्रेझेंटेशन कुठल्या फर्मच्या नावाने दिलं फक्त किंवा त्या डायव्हर्ट करायला म्हणजे आपला रेकॉर्ड समोर येऊन म्हणून येतात त्याचा प्रत्येक ह्याच्यात म्हणजे त्याचं नाव येतं. म्हणजे असे ह्या BVG कंपनीला म्हणजे सर्व नियम बाजूला ठेवून ज्याचा आपण नवीन मुंबईमध्ये त्याला टेंडर भरून नाही दिलं त्याला आपण इथे कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे नगरपालिकेला दिलं नाही द्यायचं काम चालू आहे. हा द्यायचं काम चालू आहे. मला वाटतं वर्क ऑर्डर निघाली वाटतं नाही निघाली. पण असे या BVG जो ठेकेदार आहे त्याला इथे द्यायचं म्हणजे काम चालू आहे. त्याच्यासाठी आम्ही जागरूक म्हणजे लोणावळा जागरूक मंचातर्फे त्याचा निषेध करण्यासाठी आणि ह्याच्यात जो खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिसतोय त्याच्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आता आज पत्रकार परिषद बोलवली की जे 5 कोटीचं टेंडर होतं ते 12 कोटीला जे यांनी दिले त्याच्यामध्ये आपल्या नागरिकांच्या पैशाचा कुठं अपव्यवहार व्हायला नको. लोणावळकर नागरिकांचं यामध्ये कुठं नुकसान होतं का म्हणे ह्या उद्देशाने सर्व लोणावळकर नागरिक जागरूक नागरिक त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे अध्यक्ष आणि सगळे प्रमुख लोक आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यासाठी आपण सगळे पत्रकारांनी ही जी आम्ही तुम्हाला माहिती दिलेली आहे ही आपण पुरेपूर याचा सगळी माहिती घेऊन आपण याचा पब्लिश करावी. नवी मुंबई तर बाजूला तुम्ही माहिती घेऊ शकता. लोणावळा शहरातील नागरिकांना या पत्रकार परिषदेद्वारे विनम्र आव्हान करण्यात येत आहे की लोणावळा नगरपालिकेच्या वतीने लोणावळा शहरातल्या मूलभूत गरजा स्वच्छता कचरा व्यवस्थापन या सगळ्याकरता एक टेंडर प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली होती. आणि ही टेंडर प्रक्रिया करत असताना नगरपालिकेचं आणि लोणावळा शहरातील नागरिकांचं कुठलं हित न पाहता या शहरातील नागरिकांचं प्रचंड आर्थिक नुकसान करण्याची भूमिका लोणावळा नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अशोक साबळे आणि त्यांच्या सर्व सहकारी टीमने हा निर्णय घेतला. साधारणतः 40 ते 50 लाख महिना या सर्व प्रक्रियेला खर्च येत असताना त्या खर्चाची मर्यादा किती टक्के वाढली पाहिजे. महागाईचा आपण अंदाज घेतला तर 10% 20% वाढली तर आपण समजू शकतो. पण 100% वाढ म्हणजे जिथं 40 लाखाला काम होते तेच काम जर 1 कोटीला होणार असेल
तर लोणावळा शहरातील नागरिकांचं 60 लाख रुपयाचं दर महिना नुकसान करण्याची भूमिका नगरपालिकेने घेतलेली आहे. सर्वप्रथम आम्ही सर्व राजकीय पक्षाच्या वतीनं आणि लोणावळ्यातील नागरिकांच्या वतीने या घटनेचा आम्ही निषेध करतो. मागील प्रशासकांनी नगरपालिकेच्या ज्या मुदत ठेव आहेत त्या मोडल्या आणि खाजगी सोसायटीचे रस्ते केले. आता ह्या प्रशासकांनी स्वच्छतेच्या नावाखाली ही नगरपालिकेची आर्थिक लूट चालवलेली आहे. अनेक पक्षाच्या प्रमुखांनी त्यांच्याशी संपर्क साधला, चर्चा केली, परंतु ते कुठल्याही परिस्थितीमध्ये काही एक ऐकण्याच्या तयारीमध्ये नाहीत. मागच्या 2 दिवसापूर्वी आपले मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या समेत आम्ही बैठक केली आणि त्यांच्या पुढे देखील हा प्रश्न उपस्थित केला की टेंडर कोणाला द्यावं याच्याशी आम्हाला काय देणं घेणार आहे. परंतु नगरपालिकेचा जर आर्थिक नुकसान होत असेल तर निश्चितपणानं सर्व राजकीय पक्ष रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आता हे जे टेंडर प्रक्रिया आहे ह्या टेंडर प्रक्रियेचे सगळे फॉर्म हा त्या टेंडरच्या कंपनीनेच बनवून आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या अटी शर्ती टाकलेल्या आहेत की फॉकलँड तुमचा स्वतःचा पाहिजे, JCB स्वतःचा पाहिजे आणि मग जर ही अट इतरांना टाकली तर BVG कंपनीने त्यांच्या मालकी हक्काच्या गाड्यांचे पेपर दाखल केलेत का? आणि असं कुठल्याही प्रक्रियेमध्ये स्वतःच्या मालकीचं अवजारं पाहिजेत, वाहनं पाहिजेत असा काही नियम नाही आहे. तरी देखील इतरांनी त्या प्रक्रियेमध्ये येऊ नये म्हणून त्यांनी ही प्रक्रिया केली. आणि सर्वात महत्त्वाचं असं की टेंडर प्रक्रियेमध्ये बिलो आणि अभाव म्हणजे अधिकची रक्कम आणि कमीची रक्कम, सर्वात कमी रक्कम असेल त्याला टेंडर दिलं जातं आजपर्यंतच्या इतिहासात. पण इतिहास नवीन घडवला आहे की ज्याचं जास्ती दराची आहे त्याला टेंडर त्याचं क्वालिफाईड समजलेलं आहे, म्हणजे त्याला मान्यता देण्याची त्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली. आणि ही प्रक्रिया पूर्ण करत असताना त्यांनी काही मार्क्सची त्याच्यामध्ये तरतूद केली आणि या मार्क्समध्ये अभियंता त्यांनी वेगळे मार्क द्यायचे, स्वच्छता निरीक्षक असेल त्यांनी वेगळे मार्क द्यायचे. असं सगळं करून BVGला माझ्या अंदाजाने 22 गुण देण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला एन केअर काही करायचं आणि BVGला द्यायचे, ही सगळी अशी प्रक्रिया त्याच्यामध्ये आहे. आणि आता आम्ही लवकरच माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या समेत देखील बैठक करणार आहोत. त्यांना देखील हे नगरपालिकेचं आणि लोणावळ्यातील नागरिकांचं जे आर्थिक नुकसान होते हे त्याच्या निदर्शनास आणून देणार आहे. माननीय मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी यांना मान्यता दिली, पण तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडं तुलनात्मक तक्ता ठेवलेला नाही की मागील याच कामांसाठी येणारा खर्च आणि आता येणारा खर्च हा जर तुलनात्मक तक्ता जर जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवला असता तर मला असं वाटतं की जिल्हाधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया थांबवली असते. परंतु त्यांनी काय सांगितलं की आधीचे ठेकेदार काम करत नाहीत, कचरा साचतोय. मग तुमच्याकडं सगळे अधिकारी आहेत, जे काम करत नाहीत त्यांना नोटीस देणे, त्यांच्याकडनं काम करून घेणे आणि मग जर त्यांनी काम केलंच नाही मग त्यांना बिलं कोणत्या आधारावर दिली, हा देखील त्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. जर काम करत नसतील तर त्याची बिलं का ना थांबवली, या सगळ्या तुम्ही पेपरवरती सगळ्या गोष्टी आणायला पाहिजे होत्या, परंतु ह्या काही गोष्टी आणलेल्या नाहीत. आणि म्हणून जर आपल्याला आमचा मुद्दा आहे की स्थानिक लोक या ठिकाणी काम करतात, आज त्या स्थानिक लोकांकडं किमान 250-300 लोक काम करतात, त्या सगळ्यांचा खर्च 60 लाखाच्या आत आहे. आता तुम्ही 300 कामगार दाखवले आणि 11 कोटी खर्च दाखवताय, यामध्ये काहीतरी तुमचं तत्त्व दिसलं पाहिजे ना. तर हे त्यामध्ये काही दिसून येत नाही. आणि आता कुठल्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी शिष्टमंडळ भेटायला गेलं तर माननीय मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्याशी भेटून चर्चा केली पाहिजे, त्यांना समाधानकारक उत्तर दिलं पाहिजे, परंतु उत्तर दिली जात नाही. तर ही जी प्रशासकांची मनमानी आहे ही कुठल्याही प्रकारे लोणावळेकर नागरिक खपवून घेणार नाहीत
खपून घेऊ नये अशी मी जाहीर विनंती सर्वांना करतो. मग दुसरा मुद्दा आम्ही त्यांच्याकडे उपस्थित केला की स्थानिक लोकांनी काय करायचं. मग ते म्हटलं स्थानिक लोकांना काम द्यावं असा कायदा आहे का. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवरती जा आणि स्थानिक लोकांना रोजगार द्यायचा किंवा नाही द्यायचा हा अधिकार महाराष्ट्र शासनाने दिला की नाही दिला याची चौकशी करा. या सगळ्या गोष्टी टाळून केवळ BVGला पायलटिंग करून त्याच्यामध्ये सर्व अधिकारी हे आहेत आणि या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी व्हावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही महाराष्ट्र शासनाला देणार आहे. याच्यामध्ये आर्थिक संबंध कोणाकोणाचे आहेत हे सगळं उघड झालं पाहिजे. कारण हे मुख्याधिकारी एकटा निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांच्या पाठीशी कोणीतरी वरदहस्त असल्याशिवाय इतका मोठा निर्णय होऊ शकणार नाही. आणि म्हणून माझं आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन देत आहोत की प्रशासकांच्या अधिकारांना मर्यादा घातली पाहिजे. प्रशासक म्हणजे आज लोकहिताचे निर्णय घेतले गेले पाहिजे. आज आपल्याकडं रोपेचा प्रश्न आहे, त्या बाबतीत कुठली हालचाल नाही आहे. तलावाच्या बोटिंगचे प्रश्न आहेत, त्यासाठी कुठली हालचाल नाही आहे. रेल्वे ओव्हरब्रिजचा त्याची केवळ कागदोपत्री हालचाल आहे. जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. पण प्रशासकाच्या राजवटीमध्ये खाजगी सोसायट्यांचे रस्ते कसे होतात, कसे केले याची देखील चौकशी झाली पाहिजे. अशा प्रकारची आता आम्ही मागणी या निवेदनाद्वारे करणार आहोत. पुढील आंदोलनाची दिशा आम्ही सर्वजण मिळून ठरवणार आहोत. आज एक निवेदन देऊन या निवेदनाद्वारे जर मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं तर निश्चितपणे आम्ही चर्चेला जाऊ. त्या चर्चेतून काय निष्पन्न होतोय हे आपल्या शहराला कळेलच. परंतु तुर्तास ही निवडणूक ही टेंडर प्रक्रिया थांबवण्यात यावी अशी आमच्या सर्वांची मागणी आहे. जोपर्यंत माननीय जिल्हाधिकारी, माननीय आमदार असतील, माननीय खासदार असतील यांची संयुक्त बैठक जोपर्यंत होत नाही आणि आमच्या सर्व पक्षांची, तोपर्यंत ही टेंडर प्रक्रिया सुरू करू नये अशी देखील आमची मागणी आहे. धन्यवाद. 5 कोटीची कामं जी आहेत त्याची निविदा 12 कोटीमध्ये गेलेली आहे. हा जो 6.5-7 कोटीचा जो फरक आहे हा सर्वसामान्य टॅक्सवरती पडलेला ताप. जर एखादं काम 5.5 कोटीमध्ये जर 7 ठेकेदार मिळून करत असतील तर तोच कामं एका ठेकेदाराला 12 कोटीला देण्यामागचं नेमकं कारण एकत्रित जे टेंडर जे काम 5.5 कोटीमध्ये होते तेच काम एका ठराविक व्यक्तीला देण्यासाठी 12 कोटी रुपये देण्याचा घाट घातला जातो. या मागचं नेमकं कारण काय असतं? नाही, त्यासाठी आम्ही काल मुख्याधिकाऱ्यांची वेळ घेतली होती, मागितली होती, परंतु त्यांनी आम्हाला काल वेळ दिली नाही. तर ते आज आम्हाला म्हटले होते की तुम्हाला वेळ देतो, पण त्यांचा आजही काय आम्हाला फोन आला नाही. पण त्यांच्याशी जोपर्यंत चर्चा करत नाही, कारण हा प्रश्न ॲक्च्युली त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे की हा तुम्ही 5 कोटीचं 11 कोटी का केलं, आणि त्यासाठीच आम्ही त्यांची वेळ मागितली होती. परंतु त्यांनी काय आम्हाला वेळ दिली नाही. जोपर्यंत प्रशासन सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला जनतेला सुद्धा समजदार नाही की यांनी असं का केलं. म्हणून ऐकण्यात असं आहे की सर्वात मोठा मी जसं सांगितलं, फक्त कामगार जे पुरवणं आहे त्याच्यात 3.5 कोटी रुपये वाढले एकाच आयटममध्ये. म्हणजे साफसफाई करणं याच्यात 3.5 कोटी रुपये म्हणजे थोडक्यात त्याच्यातच वाढलेले. काय प्रश्न ऐकण्यामध्ये असं आहे की टेंडर प्रोसिजर आहे ती पूर्ण झालेली आहे आणि आत्ता कदाचित वर्क ऑर्डरसुद्धा निघेल. हा जो संपूर्ण जो काही आहे म्हणजे आपण ज्याला भ्रष्टाचार म्हणतो, जो 6-6.5 कोटीचा भ्रष्टाचार आहे, हा समोर येण्यासाठी म्हणजे आपल्या समोर यायला एवढा वेळ काय लागला. आपल्याला आधी माहिती होतं की हे आत्ता सगळं समोर आलेलं आहे किंवा असं काही होते. कारण टेंडर प्रोसिजर जे आहे ती पेपर आउट वगैरे होतं किंवा आपले जे छोटे मोठे टेंडर जे कॉन्ट्रॅक्ट घेतात कॉन्ट्रॅक्टर यांनाही ह्या गोष्टी माहिती असतात. तर हे पहिल्या दिवसापासून म्हणजे जेव्हा कळालं की बाबा हे असं चाललंय त्याच वेळेस आपल्याकडनं त्याच्यावरती का ॲक्शन घेतली गेली नाही. प्रचाराच्या माध्यमातून जेव्हा या गोष्टी होतात त्यावेळेला पब्लिकला या गोष्टी करण्यात साधारणतः हा वेळ जातोच. कारण आता कुठलीही सत्ता नाही आहे कोणाची. नगरसेवक लोकप्रतिनिधी गेल्या 2 वर्षापासून नगरपालिकेत नसल्याकारणाने या गोष्टीवरती आळा घालायचं काम करणारे लोकप्रतिनिधी त्याचं नसल्याकारणाने या गोष्टीला वेळ लागला. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आता पुढं निवडणुका येतात
एवढ्या घाईगर्दीने मुख्याधिकारी आणि त्यांचे प्रशासन कलेक्टर यांचे जे संबंधित कलेक्टरचं नाव पुढं करून अशा प्रकारचा घाट का घातला जातो हा प्रश्न नागरिकांना पडणारच ना. म्हणजे हा केवळ आणि केवळ मिसयूज ऑफ पब्लिक फंड आहे माझ्या हिशोबाने, आणि हे केवळ संगनमताने केलेलं कट कारस्थान आहे. एवढा मोठा जर कधी त्याच्यामध्ये फरक असेल की इतकी वर्ष ही लोक जी काम करत होती ती काम करत नव्हती का? अकबर साहेबांनी बरोबर सांगितलेलं आहे. तेव्हा तुम्ही काय करत होता? तुम्ही त्यांची बिलं कुठल्या माध्यमातून कशी देत होता? आणि आता तुमचं काय ठरलेलं आहे? हा 60 लाख रुपये महिन्याचा भूदंड सर्वसामान्य नागरिकांवरती पडतोय. याचा अर्थ हा. आणि दुसरी गोष्ट, हे कॉन्ट्रॅक्ट 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट त्याला देत आहे. ते तुम्ही मुख्याधिकारी सगळे मनमानीच आहे. सगळे अधिकार सगळे त्यांना दिलेले आहेत. एक पण लोकप्रतिनिधी या ठिकाणी नसताना एवढा मोठा अधिक निर्णय मुख्याधिकारी घेऊ कसा शकतोस? ह्याला विचारणार कोण? सरकार म्हणते की प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना, ग्रामीण लोकांना किंवा त्या भागातल्या भूमिपुत्रांना काम मिळायला पाहिजे. आणि हा अशा प्रश्न सांगतो की या ठिकाणी भूमिपुत्रांना काम द्यावं म्हणून तुम्ही कुठं कायद्यात लिहिलेलं आहे का? ही कुठली पद्धत झाली? आपण नगर परिषदेतले दिग्गज लोक आहेत, तिथं बऱ्याच जणांना अनेक वर्षाचा अनुभव आहे. प्रश्न हा आहे की प्रशासकीय कालखंडामध्ये अशा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार मुख्याधिकाऱ्यांना किंवा प्रशासकाला आहे का? आमचा मुद्दाच तो आहे. आता जसं यांनी सांगितलं ते उत्तर तुम्ही पहिल्यांदा विचारलं की एवढा वेळ का लागला. याच्या पलीकडे जाऊन सांगतो की लोणावळ्यातल्या सामान्य नागरिकांची पाणीपट्टी ही 30% वाढलेली आहे. तेही कळालं नाही. जेव्हा प्रशासनाला विचारतो ना त्यावेळेस प्रशासन सांगते की आम्ही पब्लिश केलं होतं. पब्लिश ज्यावेळेस हे टेंडर होतात, हे कुठल्या पेपरमध्ये होतात ते आम्हाला माहिती आहे ना. ते आपल्यापर्यंत पोचेपर्यंत आणि त्याची सगळी प्रोसिजर होईपर्यंत 30% पाणीपट्टी वाढून बिलं सगळ्यांना येऊन गेली. हाही मुद्दा. आता हा धोरणात्मक निर्णय होता. हा एवढा मोठा मुद्दा आहे की शहरातल्या प्रत्येकाला 30% पाणीपट्टी वाढली. पाणीपट्टी वाढायचं कारण काय? त्याच्यामध्ये काय खुलासे, हरकती बिरकती तुम्ही मागवल्या का? त्याच्यावर सूचना हरकती नोंद घेतल्या का? काय घेतल्या का? याची काही प्रोसिजर झाली का? बरं, जर आता प्रशासन आहे तर जे पक्षाचे जे नेते असतील किंवा हे जागरूक नागरिक आमची लोक आहेत किंवा अजून लोक आहेत त्यांना विचारून बाबा आपल्याला असं धोरणात्मक निर्णय घ्यायचा आहे की पाणीपट्टी वाढवायची आपल्याला, त्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का? यातल्या किती लोकांना अजून माहीतच नाही की पाणीपट्टी वाढलेली आहे म्हणून. लोणावळा शहरातल्या किती लोकांना माहितीही नाही की 30% पाणीपट्टी वाढलेली आहे म्हणून. आणि 30% वाढ केलेली आहे. साधी सुधी वाढ नाही, 30% वाढ आहे. म्हणजे हा जो एवढा मोठा, आता याचा आकडा मोठा होता म्हणून तो समजायला पण थोडा वेळ लागला. तसाच ह्या पाणीपट्टीचाही विषय आहे. हे विषय कळायला आता वेळ लागतात ना बॉडी नसल्यामुळे. नाही, मुळात माझा प्रश्न आहे की धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहेत का प्रशासनाचा? प्रश्न असा आहे, मुळात एकंदरीत नळाला पाणी येणार नाही ही माईकवर जाहिरात करतात की 3 दिवस पाणी येणार नाही, पण 30% पाणीपट्टी वाढ होणार आहे हे माईकवर का नाही जाहीर केलं? ते का कळालं नाही म्हणजे? बरोबर, पाणीपट्टी वाढते तर तुम्ही ते माईकवर जाहीर करायला पाहिजे होतं ना. त्यांनी काय केलंय, एकीकडं मी नगरपालिकेचं हित पाहतोय, नगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि दुसरीकडे त्याच नगरपालिकेची लूट करतायत ती झाकण्याकरता ही 30% वाढ केलेली. तर तुम्ही ते प्रशासकाची राजवट 3 वर्ष राहणार नाही, तुमची मर्यादा आहे, पण तुम्ही त्या मर्यादे इतकीच टेंडर काढायचं होतं ना. तुम्ही प्रशासक आता माझ्या अंदाजे 3 किंवा 4 महिन्यात संपुष्टात येईल, पण तुम्ही 3 वर्षाचं टेंडर काढायचं काय कारण आहे? तर साहेब, तुम्ही टेंडर प्रक्रियेबद्दल बोलत असताना अजून काही आरोप केलेले आहेत प्रशासकांवरती की नगर परिषद जे काही ठेवी आहेत ते मोडलेले आहेत. अनेक ठिकाणी खाजगी सोसायट्यांचे रस्ते केलेले आहेत, त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आपण केलेला आहे. आणि आपण मुख्याधिकाऱ्यांशी या संदर्भात बोलणार आहे, त्यांनी वेळ दिला तर तुम्ही बोलले, पण त्यांनी जर वेळ नाही दिला आणि या संदर्भात जर त्यांनी काही योग्य निर्णय घेतले नाही किंवा चौकशीचे आदेश दिले नाही तर आपल्या जागरूक नागरिकांचा नक्की स्टँड काय असणार आहे? नाही, ते आता त्याच्याबद्दल मी बोलतो. आता हे नगरपालिका विषय सगळं तुम्ही आता बघता येतो. आम्ही आता 2-3 दिवसच वाट बघणार आहे. जर प्रशासनाने आम्हाला बोलवलं नाही, जागरूक नागरिकांना प्रशासन जे आमचे सर्व राजकीय पक्षाला जर बोलवलं नाही तर शहरामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही उभारणार आहे. आणि जागरूक नागरिकांना सर्व पक्ष आंदोलन कसं असते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही आता रस्त्यावर उतरावंच लागणार आहे, कारण की ही मनमानी चालू आहे आणि मनमानी आम्ही जास्त दिवस चालू देणार नाही. सामान्य नागरिकाला नगरपालिकेत यायला आता भीती वाटायला लागली, तर त्यांना अशी वागणूक मिळते सामान्य नागरिकाला. आम्ही जाऊ का बिल भरायला यायला बी माणसं आता घाबरायला लागली. ते नाही चालणार. 2-3 दिवसामध्येच आहे
2-3 दिवसामध्ये निरोप आला नाही तर आम्ही सर्वांनी ठरवलं काही मोठं जन आंदोलन आम्ही शहराच्या हितासाठी करणार आहोत. आपल्या निवेदनामध्ये अजून एक विषय आहे. आणि त्यांना आता एकच आहे, आमच्या जागरूक नागरिक सर्व पक्षाचं आव्हान आहे त्यांना का त्यांनी वर्क ऑर्डर दिलेली, मला वाटतं वर्क ऑर्डर दिलेली नाही आहे, तर त्यांनी वर्क ऑर्डर नाही दिली पाहिजे. जर त्यांनी वर्क ऑर्डर दिली तर आम्ही 2-3 दिवस बी काढू सूर्यकांत, आम्ही 2-3 दिवस बी वाढ बघणार नाही. आम्ही तत्काळ आम्ही आंदोलन पुकारणार, जन आंदोलन, आणि नगरपालिकेला टाळा कसा लावायचा ते बघू आम्ही आता. टेंडर धारकाला लोहा शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं काम करून दिलं जाणार नाही. मुळात तुमचा जो विषय पहिला जो होता की टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे, आत्ताशी इस्टिमेट आहे, पुढची प्रक्रिया चालू आहे. दुसरा विषय की ठेवी मोडल्याची माजी पदाधिकाऱ्यांनी, माजी नगरसेवक, नगराध्यक्षांनी त्यावर फार आडपाकड केली होती, आणि ते झाल्यानंतर त्या विषयावरती समाधान, त्यांचं समाधान झाल्यानंतर तो विषय थांबलेला आहे. दुसरा, आता ह्या सर्व जे तुमच्या निवेदनामध्ये विषय आहेत त्याच्यावरती सर्वच मान्य लोकप्रतिनिधी असतील, पदाधिकाऱ्यांनी सविस्तर विवेचन केलेलं आहे. मुळात विषय असा आहे की अधिकार आहे का नाही आहे हा टेक्निकल विषय आहे. त्याकरता आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा ते पत्र दिलेले आहे. मुळात हा विषय आहे की कानाला लागणाऱ्या लोकांचं ऐकून जे 50,000, लाख, 2 लाख, 5 लाख इथपर्यंत त्यांची छोटी कामं ते कुणालाही विश्वासात न घेता करत होते, आणि मग 5 आणि 10 लाखांपर्यंत लोकांचा जेव्हा आक्षेप येत नाही तेव्हा आता आपला कालावधी संपत असताना ही मोठी उडी त्यांनी मारलेली आहे. आणि ही मोठी उडी मारत असताना प्रशासकाचं गेले 2-3 वर्षामध्ये शहराकडं पूर्णपणे दुर्लक्ष आहे, आरोग्याच्या विषयाकडे दुर्लक्ष आहे. आत्ता ज्या टेंडरमध्ये आपण जे म्हणतोय की फॉगिंग, आरोग्याच्या शहरात जे अनेक साथीचे रोग आहेत, अनेक गोष्टी आहेत, ह्याच्याकडे प्रशासकाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. दुसरी गोष्ट, ज्या अनेक विषय जे आहेत की त्या विषयाकडे प्रशासक, माझी वसुंधरा ज्याच्यामुळे आपल्याला अवॉर्ड मिळालेले आहेत, गेले 2-3 वर्षापासून जे आपण वृक्ष खरेदी करतो नगरपालिका, ते त्यांनी केलेली नाही आहेत. आपण हे जर त्याची माहिती घेतली तर त्यात जाईल. आपण जो दुसरा विषय सांगितलेला आहे की एकीकडे पाणीपट्टी वाढ करायची, मग ती पाणीपट्टीची वाढ करून हे जे 12 कोटी जे आहे या 12 कोटीची त्यांनी तरतूद करून ठेवलेली आहे. माननीय पालकमंत्र्यांच्या समोर त्या दिवशी तो विषय उपस्थित झाला होता. एका हॉटेल व्यावसायिकांनी, अध्यक्षांनी तो विषय उपस्थित केला, परंतु त्याच्यावरती सार्वसार्व सीओनी करून मंत्रालयामधली जी मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये चर्चा होईल अशा प्रकारचं सूत्रवाच्य त्या ठिकाणी केले. एकंदरीत अतिशय विस्तृतपणे या सर्व विषयावरती मान्य सर्व पदाधिकाऱ्यांनी बोलल्यानंतर भ्रष्टाचार निश्चित आहे, आणि प्रशासनाचा कारभार हा जुलमी कारभार लोहा शहराच्या दृष्टीने होऊ नये, आणि लोणावळ्याच्या हवेचा विचार करता त्यांनी या ठिकाणून काहीतरी वेगळाच, आणि मागचा जो त्यांचा जो विषय पाहिला, मागचा त्यांचा कार्यकाल पाहिला, तर कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार या ठिकाणी, पुढील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आम्ही सर्व नागरिक एकत्र झालेले आहे, आणि नागरिक एकत्र होऊन वेळप्रसंगी ज्या पद्धतीने जावं लागेल त्या पद्धतीने आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, परंतु नागरिकांच्या कुठल्याही पैशाचा दुरुपयोग आम्ही करून देणार नाही. साहेब, इथं बसलेल्या सगळ्याच पक्षाच्या नेतृत्वांना माझा एक सवाल आहे. तुम्ही आत्ता विषय स्वच्छ सर्वेक्षणचा काढला, त्याच्यामध्ये म्हणजे स्वच्छतेचा, आरोग्याचा विषय काढलेला आहे. तुम्ही ज्या पद्धतीने बोलला त्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे की मागील काही कालखंडामध्ये या ठिकाणी म्हणजे आपण 6 वेळा राष्ट्रीय पातळीवरती आपण बक्षीसपात्र आपलं शहर आहे, परंतु त्यानंतर आज आपल्या सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहे की खरंच आपलं शहर ते आहे का. आणि तुमच्या बोलण्यात ते जाणवलं की तुम्ही ते नोटीस करताय. मग ते नोटीस जर तुम्ही करत होता तर मग एवढा वेळ का लागला हा विषय तुम्हाला पुढे आणायला? तुम्ही त्या वेळेस का नाही हे प्रश्न? कसं प्रशासन अधिकारी किंवा पदाधिकारी जर असतील तर त्यांना 1-2 वेळा आपण सांगून, छोटं शहर असतं त्या दृष्टीने अधिकाऱ्यांची बैठका होतात, आढावा बैठका होतात, आढावा बैठकामध्ये लोकप्रतिनिधी असतात, त्यांच्या माध्यमातून हा विषय आपण त्यांना सांगत असतो, त्यांना आपण सूचना करत असतो, आणि या सूचना करत असताना त्यातून सुधार व्हावा
असा आमचा सर्व नागरिकांचा एक चर्चेच्या माध्यमातून आमचा एक तो प्रयत्न असतो. त्यातून सुधारणा न झाल्यामुळे आजचा आम्ही सर्व हा प्रकार फुगेवाल्यांबद्दल आपण काही दुसरा विषय दुसरा बरोबर दुसरा एक विषय आता आम्ही सर्व मिळून आम्ही आमदार खासदारांना हे आव्हान करणार आहे तर तुम्ही या ज्वलन प्रश्नाला आमच्याबरोबर जन आंदोलनमध्ये तुम्ही सामील व्हायचं. आम्ही आता पत्र देणार आहे त्यांना का या जन आंदोलनला तुम्ही आमच्याबरोबर रस्त्यावर उतरायचं. नाही, पत्र देऊन आव्हान करू की स्थगिती द्या याला टेंडरला. आपण निवेदन दिलेलं आहे, आंदोलनाचा इशारा पण दिलेला आहे. दिलाय. परंतु एवढं करून सुद्धा जर प्रशासनाने दाद दिली नाही तर या ठरावाच्या विरोधामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे 308 खाली जाऊन स्थगिती घेणार आहोत. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले नाही. बघा, कायदेशीर बाजूनी परिपूर्ण लढून आंदोलन नागरिकांचं आर्थिक नुकसान निश्चितपणाने आम्ही थांबू. स्टेसाठी जर जाणारच आहे. जर त्यांनी सगळ्यांना डावलून तो निर्णय घेतला तर मग या शहरामध्ये जे आंदोलन होईल त्या आंदोलनाला नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि सर्व स्टाफ जबाबदार राहील. आपण महाराजांच्या पुतळ्याचा देखील विषय काढलेला आहे, त्याचं देखील आपल्या निवेदनामध्ये आहे. आम्ही आता आम्ही शिष्टमंडळ भेटलो आता मान्य आता साहेब आता एक गोष्ट तिथं कळली की तिथं जो हायमास्ट आहे तो हायमास्ट केवळ 1-2 फूट बाजूला करण्यासाठी परत नव्याने टेंडर प्रोसिजर केलेला आहे. म्हणजे हा जो पैशाचं जे काही सर्व चाललेलं आहे ह्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला आता सांगितलं की छोटे छोटे जे टेंडर असतात लाखापर्यंतचे 2 लाखापर्यंत याचं दुर्लक्ष कुणाचं लक्ष जात नाही. हे करून यातून बऱ्यापैकी पैसा आणि आपण एक याचा पण विषय झाला. ऐका ना, कचरा डेपो जो आहे त्या कचरा डेपोमध्ये पण छोटी छोटी कामं जी टेंडरच्या बाहेर चालू आहेत आणि लोकांचं दुर्लक्ष असणार आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणता हायमॅक्स झालं, कचरा डेपो झालं, पाणी हायमॅक्सचा विषय मोठे गंभीर आरोप केलेले आहात तुम्ही हायमॅक्सवरती करताय. इथं सर्वच पक्षाचे सर्वच नेते आहेत, तुमचे काही सत्तेमध्ये आहेत, काही विरोधामध्ये आहेत. तुम्ही हे वरिष्ठांपर्यंत पोहोचवलं का की हा सगळं असं चाललेलं आहे का फक्त हे आपल्या लोणावळ्याच्या लेवलला सर्व चाललेलं आहे? पत्र व्यवहार केले आम्ही आणि हायमॅक्सचा तुम्ही जो विषय म्हटला ना त्याचा आम्ही अर्ज देऊन तो मार्गी लावलाय आणि तो आहे त्या टेंडरमध्ये ते शिफ्ट करणार आहे. आपण लक्ष दिले तो होणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा जो विषय आहे तो मागील काही दिवसापूर्वी आपल्या सर्वांना बोलून नगरपालिकेत एक आराखडा दाखवून त्याच्याबद्दल त्यांनी सहमती घेऊन ते काम चालू केलं होतं. परंतु आत्ता 4-5 दिवसापूर्वी आम्ही गेल्यानंतर समजलं की थोडं काय त्याच्यात फेरबदल ते करत होते. आम्ही वेळेस त्यांना सांगितलं, पत्र दिलं आणि ते नगरपालिका निदर्शनाला आणलं की असं करू नका. आता आमचं तुमच्या माध्यमातून हे आव्हान आहे की नगर परिषदेने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय जो आहे तो सर्वसंमती झालेला आहे तो तसाच पुढं केला पाहिजे. परस्पर आम्हाला कुणालाही न सांगता त्यांनी त्याच्यात कुठल्याही बदल करू नये आणि काही जर चेंजेस करायचे सर्वांना बोलवून सर्वांची सहमती घेऊन त्यांनी ते काम करावं. आणि एक विषय महत्त्वाचा मांडतो मी, शेवटचा मुद्दा मांडतो की मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये मी त्यांची मिटिंग घेतली, त्यांची वेळ घेऊन त्यांच्याकडे बसलो. एक नागरिकांचा असा एक प्रश्न होता की लोणावळ्यामध्ये आता आपण 2023 ते 2024 म्हणजे 1 मार्च ते 31 एप्रिलपर्यंत आपण 1 वर्षाचा टॅक्स नागरिक भरतात आपले. ते भरल्यानंतर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आता एक नवीनच प्रथा त्यामध्ये चालू केलेली आहे की आपण एप्रिलपर्यंत टॅक्स मार्चपर्यंत टॅक्स भरलेला असतो तर 2 महिन्यामध्ये लगेच बिलं पाठवतात ते. आणि त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये 2 स्लॅब तयार केलेले अशी की एप्रिल ते सप्टेंबर आणि सप्टेंबर ते डिसेंबर असे 2 स्लॅब तयार करून काय केले त्यांनी की बिलिंग करतात ते. त्यामध्ये सगळे आपले नगरपालिकेचे कर्मचारी सगळ्यांना टोटल नगरपालिकेत कोण नसतं आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी लावले कशावरती टॅक्सवरती पाणीपट्टी वाटा आणि टॅक्स पावतीवाला. ह्याच्यामध्ये जर सप्टेंबरपर्यंत 1 स्लॅबमध्ये नागरिकांनी पैसे दिलेले नाही तर त्याच्यामध्ये लगेच 2% व्याज त्याच्यावर लावतात ते. पण हे 2% व्याज लावायचं कारण काय मला समजलं नाही. मी त्यांना प्रश्न विचारला की आपण हा व्याज का लावताय ते बोले आपण स्लॅबमध्ये दिले. बोला जर नागरिकांनी 1 वर्षाचा पूर्ण टॅक्स समजा 10,000 टॅक्स असेल तर पूर्ण 23 ते 24 पर्यंत टॅक्स भरला असेल तर तुम्ही मध्यंतरी त्याला 2% व्याज कसं काय लावू शकता. ह्या प्रश्नावरती आपणही त्यामध्ये थोडासा आवाज उठवला पाहिजे. त्याच्यामध्ये पण मुख्याधिकाऱ्यांनी ती जी बिलं प्रक्रिया आहे ती मार्चच्या अगोदर 1-2 महिन्या अगोदर त्यांनी ती वाटून ते नागरिकांनी बिलं नाही दिली तर त्याच्यावरती 2% व्याज त्यांनी घेऊन त्यामध्ये आमचं काही दुमत नाही. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे लोणावळ्यामध्ये आज स्वच्छ सर्वेक्षणचा विषय महत्त्वाचा झालेला आहे. आत्ता लोणावळ्यामध्ये आपण पाहिले की इतर गावामधून इतर शहरामधून काही लोक लहान मुलं त्यांच्या त्या महिला त्यांचे ते पुरुष
फुगे विकायचं एक विक्री करायचं जे काम चालू आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आपले पत्रकार विशालजी पाडाळे यांची मी एक इंस्टाग्रामला त्यांची पाहिली मी. त्या संदर्भामध्ये मी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी आणि कुलकर्णी उपमुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली होती. त्यांना बोललो होतो की तात्काळ गणपतीच्या आधी हे सगळे फुगेवाले उचलून आपण बाहेर काढून टाका. तर मध्यंतरीच्या काळात लोणावळा कॉलेज जवळ त्यांनी कारवाई केली. पण आज आपण पाहतो की ज्या ठिकाणी आपण लोणावळा चिक्कीचा जो मॅकडॉल आहे त्या ठिकाणी स्वच्छ सुंदर लोणावळा आणि माय लव्ह लोणावळाचं आपण ज्या ठिकाणी एक चांगलं प्रेक्षणीय स्थळ त्या ठिकाणी बनवलं, त्या ठिकाणी आज ती लोक त्याच ठिकाणी राहतात. तिथं इतकं कचरा करून ठेवला आहे. त्या तिथून तर कैलास पर्वत हॉटेल आणि खंडाळ्याच्या आपल्या LNT पर्यंत या परिसरामध्ये इतके लोक असतात की अक्षरशः नागरिकांना या बाहेरच्या पर्यटकांना पण ते गाडी पुढे जाऊन देत नाही. दरवाजावरती फटके मार, दरवाजा खोल, गाडीमधले काही चोरी कर, असे प्रकार रोज चालले. तर माझ्या आपल्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे सर्वांच्या तर्फे की ताबडतोब त्या लोकांना या लोणावळ्यातून हद्दपार करा. आपले प्रश्न झाले आता सगळ्यांचे. मी माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार सभेचे आभार माना. आणि बोला तुम्ही. सर्व विषय आपल्याला ज्ञात आहेत, सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम सर्व राजकीय पक्षांचे विविध पदाधिकारी तसेच जागरूक लोणावळ्याचे सर्व हितचिंतक तसेच जे NGO आहेत, सामाजिक संस्था आहेत, विविध मानवाधिकार संघटना आहे किंवा इतर संघटना आहेत, यांनी आजच्या आमच्या ह्याच्यात सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे. मी सर्वप्रथम आभार मानायच्या आधी 2 मिनटं विवेचन करतो की आज जे स्वच्छ सर्वेक्षणला आपल्याला 2022ला आपला पूर्ण देशात दुसरा नंबर आला होता. आज 2022ला आपला दुसरा नंबर आलेला असतानाही असं मागील 1-1.5 वर्षात काय घडले की बाबा आपल्याला हे सर्व बजेट जे आहे आपलं ते वाढले गेले. अशी काय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली का लोणावळा घाण झाले का काय झाले, तर याची जबाबदारी कुणाची? आज तर लोकनियुक्त प्रतिनिधी नाही आहे, प्रशासनाकडे पूर्ण सत्ता आहे. तर मग अशी काय गोष्ट घडली की बाबा एवढं मोठं टेंडर काढायची वेळ पडली. दुसरा विषय अतिशय महत्त्वाचा जिथं सर्वांचं दुर्लक्ष होते, पत्रकार असतील, आम्ही सर्वजण असतो, मी स्वतः येतात की आपल्या इथं 3 आरोग्य अधिकाऱ्यांची पदं आहेत. आज एकही आरोग्य अधिकारी आपल्या नगरपालिकेत त्या कॅटेगरीचा आपल्याकडे नाही. तुम्ही माहिती घ्या, 3 पदं मंजूर आहे. आपला 38-38.5 किलोमीटरचा परिसर आहे आज, चौरस किलोमीटर. एकही आरोग्य ज्यांच्याकडे आत्ता जे पदभार आहेत बोरकर साहेबांकडं, ते एका नगरपालिकेत क्लर्क होते, त्यांच्याकडे आत्ता तो अतिरिक्त पदभार स्वीकारलेला आहे. ते स्वतःच गांगरून जातात. मग हे सर्व होत असताना प्रशासनाने काय मागणी केली का शासनाकडं की बाबा हे भरायला पाहिजे, पदं व्हायला पाहिजे किंवा काय व्हायला पाहिजे? 3 पदं असताना एकही पद नाही आज. या सर्व आणि त्याच्यामुळं हा सगळा लोणावळ्यात आज जी साम्राज्य निर्माण झाले घाणीचं, त्याला हे एक घटक कारणीभूत आहे. आणि दुसरं तुम्ही जसं आता सांगितलं की तुम्ही तुमच्या वरिष्ठ नेत्यांपण विशाल भाऊंनी विचारलं की तुम्ही हे पोचवलं का? बघा, आमचं गाव आहे, आम्ही सर्व इथं आज गाव म्हणून इथं उपस्थित झालो आहे. वरच्या नेत्यांना कळवायचं काम आम्ही आमचं करू. त्यांनी दखल घेतली नाही घेतली, आमच्या शहराचं हित आम्हाला इथं सर्व उपस्थित मान्यवर आहेत यांनाच बघायचं आहे. त्यांनी घेतली चांगली गोष्ट आहे, नाही घेतली तर आम्ही आमच्या पातळीवर जाऊन जे आम्हाला करायचं ते आम्ही करणार. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, मनसे आणि इतर सर्व पक्ष असतील, हे सर्वजण आज इथं उपस्थित राहिले. त्याबद्दल पत्रकार मित्रांचे मी या ठिकाणी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.